मुख्यमंत्री पदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज भाजपमध्ये सर्वांचे अच्छे दिन येणार असं सुतोवाच केलं। फडणवीस म्हणाले तर सगळ्यांचे अच्छे दिन येतील का, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। भाजप नेत्यांनीही धक्कातंत्राचा घेतला धसका। भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण? आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल? फडणवीस म्हणतात सर्वांचे अच्छे दिन येणार। सगळ्यांनी आशा ठेवायची, हर एक के अच्छे दिन आएंगे। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील विजयानंतर भाजपनं मुख्यमंत्री पदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। प्रस्थापित नेत्यांना डावलून ताज्या दमाच्या नेत्यांना संधी देण्याचं भाजपचं हे धक्कातंत्र सध्या जोरदार चर्चेत आहे। त्यामुळे भाजपमधल्या नवनेतृत्वाच्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्यात, तर प्रस्थापितांनी मात्र धसका घेतलाय। आमच्या पक्षामध्ये मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो। आणि एक लक्षात ठेवा, नाही असं नाही, आणि एक लक्षात ठेवा, आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची, हर एक के अच्छे दिन आएंगे। गिरीश बाबा म्हणतात सिनियर लोकांचा स्कोप थोडा कमी केला। शिवसेनेतील बंडाळीनंतर भाजपनं शिंदेंसोबत सत्ता स्थापन केली होती। यावेळी भाजप श्रेष्ठींनी शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं। हे सुद्धा भाजपचं एक धक्कातंत्रच होतं। नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 3 राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं प्रस्थापित नेत्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं। प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली आहे। हाच संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांनी भाजपमध्ये कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असं सुतोवाच केलंय। सोबतच सर्वांनीच आपली जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही दिलाय। दरम्यान फडणवीसांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्यात। आगामी काळात कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, प्रत्येकाचे अच्छे दिन येणार असं फडणवीसांनी म्हटले। त्यामुळे बाकीच्यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामुळे। पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांचे अच्छे दिन येत आहेत। सत्ता ही यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि ज्या लोकांना सत्ता सर्वोच्च वाटते त्यावेळी जनतेला पायदळी तोडण्याचा किंवा हुकुमशाही प्रवृत्ती सुरू होते। आणि मला वाटतं की राज्यामध्ये तुमची सत्ताच येणार नाही तर मुख्यमंत्री कोणाचं काय ठरवत आहे? सत्तेतून बाहेर लोकांनी काढायचं ठरवलं आहे। मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल, महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेसचा होईल आणि महाविकास आघाडीचा होईल, हे तेवढंच ज्यांचे जास्त निवडून येतील आमदार त्यांचा तो मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधला होईल। 2024च्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास महायुतीमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असेच संकेत मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस अजूनही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात अग्रस्थानी आहेत। पण भाजप हायकमांडनं धक्कातंत्राचा वापर केल्यास आणखी कुणाला मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आशिष शेलार हे हॉट फेव्हरिट ठरू शकतात। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय प्रवेश आणि अमित शहांशी असलेली सलगी त्यांच्या पथ्यावर पडू शकते। मुंबई महापालिकेत अनेक वर्ष काम केल्यानं चांगली प्रशासकीय जाण आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले मधुर संबंध ही शेलारांची जमेची बाजू। अमित शहांचे चिरंजीव जय शहा ज्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत त्या बीसीसीआयच्या तिजोरीची चावी ही आशिष शेलारांच्या हाती आहे। याशिवाय शेलार हे मराठा समाजातून असल्यानं त्यांचा विचार केला जाऊ शकतो। मुख्यमंत्री पदासाठी चर्चेतलं दुसरं नाव म्हणजे विनोद तावडे। विनोद तावडे गेल्या 5 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहेत। 2019च्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलंय। याच संधीचं सोनं करत विनोद तावडेंनी केंद्रीय पातळीवर आपलं राजकीय वजन वाढवलंय। सध्या तावडेंकडे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे।
त्यामुळे तावडे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसंच JP नड्डा यांच्या थेट संपर्कात आहेत. याशिवाय मराठा हे त्यांचं ॲडिशनल क्वालिफिकेशन ठरू शकतं. याशिवाय चर्चेतलं तिसरं नाव म्हणजे चंद्रकांत पाटील. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनंतर चंद्रकांत पाटील यांचा नंबर लागत असे. पण गेल्या काही दिवसांपासूनच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर नेतृत्वाची खप्पामर्जी झाल्याचं समजतंय. मराठा समाजातलं नेतृत्व, भाजपमधलं एक सर्वमान्य नाव तसंच अमित शहांशी असलेले मधुर संबंध यामुळे चंद्रकांत पाटलांचीही मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. भाजपमध्ये भावी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट नसलं तरीही भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे फडणवीसांनी नकळतपणे स्पष्ट केलंय. त्यामुळे फडणवीसांनी एक प्रकारे शिंदे आणि अजित पवारांनाही कोड्यात टाकलंय. भाजपसोबत सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा नव्हती. मात्र आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पाय उतार होणं एकनाथ शिंदेंना जड जाणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद कायम राहावं म्हणून शिंदे गटही प्रयत्नशील आहे. याशिवाय 5 वेळा विक्रमी उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अजित पवारांना 2024 नंतर मुख्यमंत्रीपद पुन्हा हुलकावणी देण्याची शक्यता अधिक आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वेळोवेळी भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत अजित पवारांना पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर अच्छे दिन आणण्यासाठी आता महायुतीत चढाओढ सुरू होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसोबत 2 हात करताना भाजपला अंतर्गत डावपेचांपासून सावध राहावं लागणार आहे. त्यामुळे अच्छे दिन कुणाचे येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.